लोकसभा निवडणूक झाल्यानंतर आता सगळ्यांना उत्सुकता आहे ती विधानसभा निवडणुकीची। विधानसभेमध्ये कुणाचं पारडं जड असेल, महाविकास आघाडी का महायुती, याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। लोकसभा निवडणुकीत आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचं पारडं जड होतं, हे अगदी स्पष्ट झालेलं होतं। भाजपला जो नंबर अपेक्षित होता तो नंबर त्यांना मिळालेला नाहीये किंवा त्यांना जितके अपेक्षित खासदार होते तितके त्यांचे निवडून आलेले नव्हते। त्याचबरोबर महायुतीला देखील जी अपेक्षा होती तसं झालेलं नाहीये। मात्र आता विधानसभेसाठी कुणाचं पारडं जड असेल, लोकसभेला जो ट्रेंड आपल्याला बघायला मिळाला तोच ट्रेंड आपल्याला विधानसभेला देखील बघायला मिळणार आहे का, याकडेच सगळ्यांचं लक्ष आहे, सगळ्यांना याच्यामध्ये इंटरेस्ट आहे। सकाळ माध्यम समूहानं एक सर्वे केलेला आहे, एक ओपिनियन पोल त्यांनी घेतलेला आहे आणि विधानसभेमध्ये कुणाचं पारडं जड असेल किंवा कुणाला किती जागा मिळतील, जनतेचा कल कोणाकडे आहे, त्याचा आढावा या सर्वेमधनं घेण्यात आलेला आहे। तोच आपण आज समजून घेणार आहोत। आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय परिस्थिती बघायला मिळेल, त्या सर्वेमध्ये काय आलंय, याचा एक वेगळा व्हिडिओ आमच्या YouTube चॅनलवर आहे, तो तुम्ही बघूच शकता। मात्र आज आपण विदर्भामध्ये आपल्याला काय परिस्थिती असणार आहे, विदर्भात जनतेचा कल कोणाकडे आहे, सर्वे काय सांगतो ते आपण आज या व्हिडिओमधनं बघणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। महाराष्ट्रात विधानसभेसाठी 288 जागांची लढत असणार आहे, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती। आपण बघतोय की सध्या महायुतीचं सरकार आहे, मात्र या सरकारबद्दल लोकांचं काय मत आहे, लोकांचा कल आता कोणाकडे आहे, हे आपल्याला सर्वेमधनं बघायला मिळतंय। सर्वेमध्ये सगळ्यात पहिले आपण महाराष्ट्राचा अंदाज घेऊयात। एकूण आपण जर बघितलं तर 288 मतदारसंघांमध्ये काय निकाल येऊ शकतो याचा अंदाज या सर्वेमध्ये बांधण्यात आलेला आहे। आपण जर बघितलं तर एकूण मतदारसंघ हे 288 आहेत, त्याच्यामध्ये महायुतीला 136 जागा मिळू शकतात असा अंदाज या सर्वेमध्ये बांधला जातोय आणि महाविकास आघाडीला आपण जर बघितलं तर 152 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळण्याची जी शक्यता आहे ती वर्तवली जाते। म्हणजेच एकंदरीत महाविकास आघाडीचं जे पारडं आहे ते महाराष्ट्रामध्ये जड होऊ शकतं असं आपल्याला या सर्वेमधनं सध्या तरी बघायला मिळतंय। लोकसभेमध्ये देखील आपण बघितलं होतं की तसंच काहीचं चित्र आपल्याला बघायला मिळालेलं होतं। महायुतीला अपेक्षित तसा निकाल त्यांच्या बाजूने लागलेला नव्हता, मात्र त्यांचं सारखं हे म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये फेक नरेटिव्ह सेट केले जात आहेत आणि त्याच्या आधारावरतीच लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला महाराष्ट्रात यश मिळालेलं होतं। मात्र आपण जर बघितलं तर महाविकास आघाडीचं त्याच्यावरती असं उत्तर होतं की जनतेने त्यांचा कौल सांगितलेला आहे, त्याच्यामुळे विधानसभेला देखील जर हाच निकाल जो आहे तो अपेक्षित आहे आणि अशाच प्रकारचा निकाल आपल्याला विधानसभेलाही बघायला मिळेल असं महाविकास आघाडीकडनं सातत्यानं सांगितलं जात होतं। मात्र महायुतीचं असं म्हणणं होतं की लोकसभेला जे झालं किंवा लोकसभेला जे अपयश आमच्या नशिबी आलं ते विधानसभेला होणार नाही, विधानसभेला जनतेचा कल हा आमच्याकडेच असेल। मात्र ह्या सर्वेच्या अनुषंगाने तरी आपण जर आता बघितलं तर महाविकास आघाडीचं पारडं जड वाटतंय। याच्यानंतर आपण पक्षनिहाय काय सांगितलं जातंय तेही समजून घ्यायचा प्रयत्न करूयात। कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार आहेत याचा देखील एक जो अंदाज आहे तो बांधला जातोय। आपण जर एकंदरीतच इथे बघितलं तर भाजप आपण जर बघितलं तर 95 जागा या भाजपला मिळतील असं म्हटलं जातंय। हा आकडा गेल्या वेळेसपेक्षा कमी असला तरी इतर पक्षांपेक्षा जास्तीचाच हा आकडा जो आहे तो आपल्याला बघायला मिळतोय। त्याच्यामध्ये विविध इतर पक्षांची देखील आपण बघतोय की विविध म्हणजे आता शिवसेना आपण बघितलं की शिवसेनेमध्ये फूट पडलेली आहे, राष्ट्रवादी काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील फूट पडलेली आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच विविध पक्षांना किती जागा मिळणार आहेत ते समजून घ्यायचा आपला प्रयत्न आहे। काँग्रेसला 67 जागा या महाराष्ट्रात मिळतील, राष्ट्रवादी पवार गटाला 41, शिवसेना ठाकरे गटाला 31 जागा मिळतील असा अंदाज या सर्वेमधनं आपल्याला बघायला मिळतोय। त्याच्यानंतर पुढे आपण जर शिवसेना म्हणजे एकनाथ शिंदेंची शिवसेना बघितलं तर 27 जागा या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला मिळतील असं म्हटलं जातंय। त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आपण बघितलं म्हणजे अजित पवारांची तर त्याला 18 जागा आणि अपक्ष यांना 9 जागा मिळतील असा अंदाज बांधला जातोय। ही एक पक्षनिहाय आकडेवारी होती या सर्वेमधनं जी समोर आलेली होती, त्याचा अंदाज आपण घेतलेला आहे। मात्र हीच आकडेवारी अशीच राहील का, तर अशी गॅरंटी नाहीये किंवा असं आपण ठामपणे आता म्हणू शकत नाही। जोपर्यंत विधानसभा लागत नाही किंवा जोपर्यंत निवडणुकांचे निकाल आपल्या समोर येत नाही तोपर्यंत हे म्हणणं अवघड आहे। पण सध्या तरी हा अंदाज जो आहे तो बांधला जातोय। याच्यानंतर आपण विदर्भाचा नेमका काय अंदाज आहे ते जाणून घ्यायचा प्रयत्न करूयात। विदर्भात आपण बघूयात की विदर्भातला अंदाज सध्या काय सांगतोय। विदर्भामध्ये महाविकास आघाडीला जर आपण बघितलं तर 35 जागा ज्या आहेत त्या महाविकास आघाडीला मिळतील असं म्हटलं जातंय, तर महायुतीला 29 जागा मिळतील असं म्हटलं जातंय। आता महायुतीमधला भाजप हा जो मोठा भाऊ ज्याला म्हटलं जातं,
भाजपचे देवेंद्र फडणवीस हे स्वतः खरं तर इथनं लढत असतात. लोकसभेला देखील आपण बघितलं की नितीन गडकरी हे तिकडनं निवडून आलेले आहेत खासदार म्हणून. 2014 पासूनच खरं तर नितीन गडकरीच आपल्याला नागपूरमध्ये बघायला मिळतात. मात्र विदर्भात आपण जर बघितलं तर नागपूरमधनं देवेंद्र फडणवीस स्वतः तिकडनं लढत असतात. ते स्वतः तिथले आमदार असतात किंवा सुधीर मुनगंटीवार असतील, ते देखील आपल्याला तिकडनं बघायला मिळतात. मात्र इतकं सगळं होत असताना देखील विदर्भामध्ये आपण जर बघितलं तर महायुतीला 29च जागा मिळतील असं म्हटलं जात आहे आणि महाविकास आघाडीचं पारडं जड होईल असं म्हटलं जात आहे. खरं तर देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः विदर्भातनं लढत असतात. ते तिकडनं नागपूरमधनं अनेकदा आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. मात्र असं असताना देखील महायुतीला काहीसा पराभव जो आहे तो स्वीकारावा लागेल का विदर्भामध्ये, असं सध्याची जी चिन्ह आहेत किंवा हा सर्वे जो आहे तो तरी आपल्याला सध्या असंच सांगतोय. लोकसभा निवडणुकीत पण आपण बघितलेलं होतं की 10 पैकी ज्या 7 जागा आहेत त्या महाविकास आघाडीनं जिंकलेल्या होत्या, तर फक्त 3 जागा ज्या आहेत त्या महायुतीला जिंकता आलेल्या होत्या. त्याच्यामध्ये नागपूर आणि अकोल्याचा आणि बुलढाण्याचा समावेश होता. मात्र आपण जर बघितलं तर विधानसभेला देखील तसंच काहीसं चित्र आपल्याला बघायला मिळेल का असं म्हटलं जात आहे. आता सर्वेमध्ये आपण बघूयात की कुठल्या पक्षाला किती जागा ज्या आहेत त्या विदर्भात मिळू शकतील याचा अंदाज जो आहे तो देखील या सर्वेमधनं आपल्या समोर आलेला आहे. त्याचा देखील आपण अंदाज घेऊयात. आपण जर बघितलं तर भाजपला असं म्हटलं जात आहे की भाजपला 24 जागा या विदर्भात मिळू शकतील, काँग्रेसला 30 जागा मिळू शकतील, राष्ट्रवादी पवार गटाला 4 जागा मिळतील. त्याचबरोबर शिवसेनेला म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला 1 जागा मिळेल, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांना 2 आणि अन्य ज्या जागा आहेत अन्यला 1 जागा जी आहे ती सध्या दिलेली आहे. त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जसं मी म्हटलं की भाजपला तर 24 जागा आहेतच, त्याचबरोबर शिवसेना ठाकरे गटाला देखील 1 जागा जी आहे ती सध्या या सर्वेमधनं तरी असं वाटतंय की मिळू शकेल. त्याच्यामुळे हा संपूर्ण अंदाज जो आहे तो सध्या विदर्भाचा मांडला जातोय. आपण जर बघितलं तर लोकसभेला जसं मी म्हटलं की फक्त 3 जागा होत्या त्या महायुतीला मिळालेल्या होत्या. 3 जागांवरतीच महायुतीला यश मिळालेलं होतं. मात्र आता विधानसभेला देखील असंच चित्र बघायला मिळतं का विधानसभेला जी भाकरी आहे ती पुन्हा एकदा फिरवली जाईल आणि महाविकास आघाडीच्या ऐवजी पुन्हा एकदा महायुतीला यश मिळेल. हे सगळे जे अंदाज आहेत ते बांधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत या सर्वेमध्ये. म्हणजे सकाळ समूहाने जो सर्वे केलेला आहे त्या सर्वेमध्ये तरी असं दिसतंय की विदर्भात महायुतीला एक चॅलेंज जे आहे ते महाविकास आघाडीकडनं यावेळेला मिळणार आहे आणि महाविकास आघाडीलाच आपण बघितलं की 35 ज्या जागा आहेत त्या त्यांना मिळू शकतात असं सध्या तरी म्हटलं जात आहे. तुम्हाला काय वाटतं, विदर्भातली परिस्थिती काय असेल, विदर्भातल्या लोकांचा कल कुठे आहे, जनतेचा कल कुणाकडे आहे, या सगळ्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि असेच ओपिनियन पोल्स महाराष्ट्रातल्या इतर भागांबद्दलचेही बघायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि आमचं यूट्यूब चॅनल बघत राहा.